कळमनुरी तालुक्यातील फळबागायतदार संकटात, भाव नसल्यामुळे टरबूज आणि फळभाज्या रानातच सडून खाक. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील अनेक फळबागायती शेतकऱ्यांचे सध्या मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. बाजारपेठेत योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेली टरबूज आणि इतर फळभाज्या आता रानातच सडून खाक होत आहे. अनेक शेतकऱ्यांनी दावा केला आहे की सध्या मिळत असलेल्या कवडीमोल भावामुळे पिकाचा उत्पादन खर्च निघणेही कठीण झाले आहे. सरकारचे दुर्लक्ष आणि खतांचे वाढते भाव, सरकारचे शेतकऱ्यांकडे पूर्णतः दुर्लक्ष आहे. खतांचे आणि औषधांचे भाव गगनाला भिडले आहे, मात्र गोरगरीब शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव का मिळत नाही, असा संतप्त सवाल आता शेतकरी विचारत आहे. एकीकडे महागाईचा फटका आणि दुसरीकडे हक्काच्या मालाची होणारी माती, यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. लोडशेडिंगचा जाच आणि सिंचनाचा प्रश्न, शेतीसाठी लागणाऱ्या विजेचा प्रश्नही आता गंभीर बनला आहे. उन्हाळ्याचे दिवस असताना शेती पंपाच्या वीजपुरवठ्याची वेळ निश्चित का नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दिवसातून 2-2 तास होणाऱ्या लोडशेडिंगमुळे पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे. एकतर भीषण उन्हामुळे पिके वाळून जाणार किंवा पाण्याच्या कमतरतेमुळे ती खराब होणार. या नुकसानीची हमी कोण घेणार, असा सवाल राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या वतीने सरकारला विचारला जात आहे.